सोलापूर पोलीस शिपाई भरती पेपर 2024 याचा आज आपण पार्ट म्हणजे भाग 2 अभ्यासणार आहोत. भाग 1 आपण 2 दिवसांपूर्वी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आज आपण भाग 2 पाहणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही देवकीज मॅथ हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण माझे पोलीस भरती विषयीचे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आपण माझ्या चॅनलवरती सर्व पोलीस भरतीच्या पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. तर चला आपण सोलापूर पोलीस शिपाई भरती पेपर 2024 भाग 2 पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, 10p अधिक 24 बरोबर 29p अधिक 5, तर p बरोबर किती? p ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर काय करूया आपण, 29p आणि 10p एका बाजूला घेऊयात. 24 वजा 5 बरोबर 29p वजा 10p. 24 मधून 5 गेले, राहिले 19 बरोबर 29p मधनं 10p गेले, राहिले 19p. 19 कटले, p बरोबर 1. हे उत्तर आपल्याला मिळालं, जे पर्याय क्रमांक 2 ला आहे. प्रश्न क्रमांक 2 आपण पाहूयात. (1672) या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येस 17 ने भाग जाईल? 1672 या संख्येमधून कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येत 17 ने भाग जाईल? तर आपल्याला काय करायचं आहे, या 1672 ला 17 ने भागायचं आहे. प्रथमतः 17 एक 17, 17 9 153, बाकी उरली 14, घेतले 2, 17 एक 17, 17 8 136 आणि बाकी उरली 6. म्हणजे जर आपण ही 6 बाकी या 1672 मधनं वजा केली तर आपल्याला त्या संख्येला 17 ने निशेष भाग जाईल. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. जर 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात बनवतात तर 12 सुतार 12 टेबल किती दिवसात बनवतील? ट्रिक पहा किंवा सूत्र पहा. M1 गुणुले D1 भागिले W1 बरोबर M2 गुणुले D2 भागिले W2. बघूया, M1 म्हणजे माणसांची संख्या 8, D1 म्हणजे दिवस 8, भागिले W1 म्हणजे वर्क, एकूण काम आहे 8 टेबल, भागिले 8 बरोबर M2 माणसांची संख्या 12 गुणुले D2 म्हणजे दिवस आपल्याला काढायचे, छेद एकूण काम आहे 12 टेबल म्हणून 12 ने भागलं, 12 ला 12 कटलं, 8 ला 8 कटलं, 8 बरोबर D2 म्हणजे एकूण दिवस लागतील 8 दिवस. 12 सुतार 12 टेबल 8 दिवसामध्ये बनवतील. हे पर्याय क्रमांक 3 चं उत्तर आहे. ही ट्रिक किंवा हे सूत्र तुम्हाला माहिती असायला हवं. पुढचं बघूया आपण.
प्रश्न क्रमांक 4 0.006 भागिले प्रश्नचिन्ह बरोबर 0.6. आपण असं करूयात की 0.006 भागिले प्रश्नचिन्हाच्या जागी आपण x घेऊया बरोबर 0.6. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात म्हणजे गुणाकार होईल तिथं 0.006 भागिले 0.6 हे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जेव्हा ते डावीकडे आणलं तेव्हा ते गुणुलेचं भागिले झालं बरोबर x. आता आपण दशांश चिन्ह नसताना आपण याचा विचार करूया. छेदाला आता बघा दुसऱ्या पद्धतीने आपण हे करूया. छेदाला पॉइंटच्या नंतर उजव्या बाजूला 1 अंक आहे आणि अंशाला 3 अंक आहेत. जर आपण छेदाचे दशांश चिन्ह 1 दशांश नंतर 1 घर आहे म्हणून आपण 1 लिहिलं आणि अंशाला त्यातून वजा केलं. अंशाला किती अंक आहेत तर 3 आहेत म्हणून 3 वजा केलं. आपलं उत्तर येईल -2. आता हे -2 ची काय आयडिया आहे ती पुढे पहा. आता आपण इथं दशांश चिन्ह नाही असा विचार करूया. 6 ला 6 कट होईल म्हणजे 1 उत्तर येईल. आता आपल्याला दशांश चिन्ह कुठे द्यायचं आहे 1 मध्ये तर एकूण -2 आपलं छेदाचे दशांश चिन्ह सोडून उजवीकडे 1 घर आहे म्हणून 1 वजा अंशाचे 3 याची वजाबाकी केली -2 आलं म्हणजे आपल्याला उजवीकडून 2 घरं सोडून 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे 1.0 म्हणजे 0.0 हे आपलं उत्तर असेल म्हणजे x ची किंमत असेल. हे पर्याय क्रमांक 3 ला आहे म्हणून 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. 5वा प्रश्न बघूया. एका आयताचे क्षेत्रफळ 460 चौरस सेंटीमीटर आहे. जर आयताची लांबी रुंदीपेक्षा 15% जास्त आहे तर लांबी किती? रुंदीपेक्षा म्हटलंय म्हणून आपण रुंदी x मानूया. रुंदी बरोबर x. लांबी होईल लांबी बरोबर रुंदीपेक्षा 15% जास्त म्हणजे x अधिक 15x/100 लांबी बरोबर x. दोघात पण आहे म्हणून कॉमन घेतला आपण. आता तिरपा गुणाकार केला आणखी आपण सुलभ पद्धतीने पाहूयात. x कॉमन बाहेर काढलं 1 अधिक 15/100 लांबी बरोबर तिरपा गुणाकार करूया. x 100 × 100 अधिक 15 म्हणजे 115/100 ही आपली लांबी असेल. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाहूयात. लांबी गुणिले रुंदी बरोबर 460. लांबी आपल्याला ही किंमत घ्यावी लागेल. x गुणिले 115/100 रुंदी आपण x मानली म्हणून x बरोबर 460. या 115/100 ला आपण 5 ने भागूया. 23×5 = 115 खाली येईल 20. आपण ते असं लिहावं लागेल आपल्याला. x
एक्स गुणुले एक्स म्हणजे एक्स वर्ग गुणुले 23/20 बरोबर 460. 23 एक 23, 23 दुने 46 आणि हा शून्य वर लिहिला. एक्स वर्ग बरोबर हा 20 गुणुले 20 म्हणजे एक्स ची किंमत आली आपली एक्स बरोबर दोन्ही बाजूनी वर्गमूळ काढली तर ती 20. एक्स ची किंमत 20 आली म्हणजे लांबी रुंदी आपली 20 आली. तर लांबी बघूया कारण आपल्याला इथे किंमत काढायची आहे लांबीची. तर लांबी किती आपण लांबी आहे आपली ही लांबी आहे ती किंमत आपण 20 ठेवूया. 20 गुणुले 115/100 20 एक 20, 20 5 100, 5 एक 5 आणि हा 23 चा भाग बसन म्हणजे लांबी आपली 23 येईल जी पर्याय क्रमांक 3 ला आहे. इथं एकक तर मीटर पाहिजे होतं थोडं चुकलेलं आहे माझ्याकडून. पुढचं पाहूयात. वडिलांची सध्याची वय मुलाच्या वयापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. मुलाचे वय आपण एक्स मानू. मुलाचे वय बरोबर एक्स वडिलांचे वय होईल एक्स अधिक 30. 5 वर्षानंतर वडिलांचे वय 5 वर्षानंतर करूया आपण. 5 वर्षानंतर मुलाचे वय होईल एक्स अधिक 5. वडिलांचं वय होईल एक्स अधिक 30 अधिक 5 जर केलं आपण तर एक्स अधिक 35 होईल. 5 वर्षानंतर वडिलांचे वय एक्स अधिक 35 मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे 3 कंसात एक्स अधिक 5. हे सोडून घेऊया आपण. एक्स अधिक 35 बरोबर 3x अधिक 15. एक्स एक्स एका बाजूला घेऊयात. 35 वजा 15 बरोबर 3x मधनं x गेले 35 मधनं 15 गेले 20. 3x मधनं x गेले 2x 10. x ची किंमत आपल्याला आली 10 म्हणजे मुलाचं वय 10 वर्ष आलं. आपल्याला वय काढायचे 5 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती पट असेल हे मुलाचं आजचं वय आहे. आता वडिलांचं वय होईल आजचं वय वडिलांचं 40. वडिलांचं वय 40 होईल. आता आपल्याला काढायचं 5 वर्षापूर्वीचं. 5 वर्षापूर्वी मुलाचं वय होईल 5 वर्ष. वडिलांचं वय होईल 35 वर्ष. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती पट असेल. मुलाच्या वय म्हणजे वडिलांचे वय 35 आहे आपलं आणि मुलाचे वय 5 म्हणजे 7 पट असेल वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या. म्हणून उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1. शेवटचं पाहूया 7वं. 729 चे घनमूळ किती. 729 चं वर्गमूळ असतं 27 आणि 729 चं घनमूळ असतं 9. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद.